एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां पुलिस ने तत्परता दिखाते हुए एक शातिर वाहन चोर को महज 72 घंटों के अंदर सलाखों के पीछे भेज दिया है। मामला नागपुर के यशोधरा नगर इलाके का है। पुलिस से मिली जानकारी के मुताबिक बीती 13 मार्च को कांजी हाउस चौक के पास से एक लाल रंग का बजाज मैक्सिमा मालवाहक ऑटो रिक्शा चोरी हो गया था। इस मामले में फिरियादी प्रभु गजानन निनावे की शिकायत पर पुलिस ने मामला दर्ज किया और चोर की तलाश शुरू की। नागपुर क्राइम ब्रांच की यूनिट 5 जब मानकापुर इलाके में गश्त पर थी, तभी उन्हें एक संदिग्ध ऑटो रिक्शा दिखाई दिया। पुलिस ने जब घेराबंदी कर ड्राइवर को रोका और पूछताछ की तो मामले का खुलासा हुआ। आरोपी शिवा उर्फ साहिल दशरथ पारसे उम्र 24 वर्ष दमदीप नगर यशोधरा नगर निवासी के रूप में हुई है। पुलिस ने आरोपी के पास से कुल 2,10,000 रुपए का माल बरामद कर लिया गया है। आगे की जांच के लिए आरोपी को यशोधरा नगर पुलिस को सौंप दिया गया है। आगे की जांच यशोधरा नगर पुलिस कर रही है। पोलीस ठाणे यशोधरा नगरच्या हद्दीमधून एक 3 व्हीलर वाहन बजाज मॅक्झिमा वाहन क्रमांक MH49 CF 6281 या क्रमांकाची 3 व्हीलर टेम्पो एक अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची FIR पोलीस स्टेशन यशोधरा या ठिकाणी अपराध नंबर 191/26 दिनांक 14 मार्चला दाखल होती आणि अवघ्या 48 तासाच्या आत आमच्या क्राईम ब्रांच युनिट 5च्या पथकातील NPC राजू टाकळकर आणि हवालदार राजू सिंग राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरचे वाहन एका ठिकाणी आरोपी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्याला पाठलाग करून पकडलं आणि त्याच्याकडून हे जे वाहन होतं ते वाहन आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या वाहनाच्या आधारे त्यातील जो आरोपी आहे त्याचं नाव आहे शिवा दशरथ पारसे, वय 24 वर्षे, राहणार धम्मदीप नगर नागोबा मंदिर जवळ, पोलीस ठाणे यशोधरा नगर अशा प्रकारे आरोपीचं नाव आहे। आणि आरोपींनी हे वाहन त्यांच्या असलेल्या अंतर्गत वादामधून आणि काहीतरी आर्थिक व्यवहार होता त्याच्यामधून हे वाहन खोडसाळपणाने चोरून नेलं होतं अशी माहिती मिळाली। त्यानुसार ते वाहन आम्ही आरोपीचं ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करता आम्ही पोलीस ठाणे यशोधरा नगरच्या हद्दीमध्ये ते देत आहे। आरोपीचा अभिलेख तपासला असता परंतु रेकॉर्डनुसार त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा सध्या अपराध यापूर्वी दाखल असल्याची माहिती मिळाली नाही आहे, तर त्याबद्दल आम्ही अधिक तपास करीत आहोत। यामध्ये जे वाहन चोरी गेलं होतं त्यामध्ये कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि अशा प्रकारे ही 3 व्हीलर चोरीची आम्ही ताब्यात घेऊन आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे यशोधरा नगरच्या ताब्यात आम्ही देत आहोत।